नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान P.D. सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड नाशिक. मी प्राध्यापक बागुल भिडी. आजच्या या मराठी ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचे मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन तासिकेमध्ये विविध विषय आपण हाताळत आलेलो आहोत आणि यामध्ये मग गद्य असेल, पद्य असेल, व्याकरण असेल, लेखन असेल, कथा असेल, मग साहित्य प्रकार किंवा उपयोजित साहित्य असेल, असे विविध प्रकार आपण अभ्यासत आलेलो आहोत. मागच्या तासाला आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी आपल्याला 12वीला अभ्यासक्रमासाठी असणारं मराठी युवक भारती जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा आपल्याला केला. तो म्हणजे कृतीपत्रिकेचा आराखडा, जो आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हता. कारण की अभ्यासक्रम बदललेला आहे आणि या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला तो आराखडा आपल्याला प्राप्त झालेला नव्हता आणि त्यामुळे नेमकी कृतीपत्रिका कशी असेल, म्हणजे ज्याला तुम्ही प्रश्नपत्रिका म्हणतात. कारण की जोपर्यंत आपल्याला कृतीपत्रिका कळत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासाची दिशासुद्धा कळणार नाही. म्हणूनच आता कृतीपत्रिकेचा आराखडा मागच्या वेळेला आपण नीट लक्षात घेतला. तुम्हाला आता सर्वांना त्याची दिशा लक्षात आली असेलच. इथे मात्र आता आपल्याला या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला माहिती आहे आपला 80-20चा पॅटर्न आहे. त्यामध्ये 80 गुणांची ही लेखी परीक्षा असते आणि तोंडी परीक्षा ही 20 गुणांसाठी असते. हे आपल्याला ज्ञात आहे, माहिती आहे. आपण 11वीला असतानासुद्धा याच धर्तीवर आपण परीक्षा दिलेल्या आहेत आणि नवीन अभ्यासक्रम जरी आलेला असला तरीसुद्धा मात्र तो सुद्धा याच धर्तीवर आलेला आहे. पण आता त्यामध्ये कृतीपत्रिकेचा आराखडा जो आहे तो आपण लक्षात घेतलेला होता. आता आपल्याला कृतीपत्रिकेच्या पलीकडे जाऊन म्हणजे 80 गुणांचं स्वरूप आपल्याला कळालं होतं आपल्याला. मात्र यानंतर आपण जी तोंडी परीक्षा आहे ती कशी होणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, हे पण आपण लक्षात घेणार आहोत. म्हणजे नेमकी तोंडी परीक्षा नेमकं काय असते, ती कशी होते, हे सगळं आपण नीट आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण लक्षात घेणार आहोत. आता तोंडी परीक्षा ही का घेतली जाते, तो एक प्रश्नच आहे. आता खरं म्हणजे भाषिक क्षमता तपासणं हेच या कृतीपत्रिकेचं काम आहे. मग या भाषिक क्षमता कशा तपासल्या जातात, मग काही लेखी स्वरूपात असतात, काही तोंडी असतात. अशा माध्यमातून भाषिक क्षमता ह्या तपासल्या जात असतात. आता लेखी परीक्षेमध्ये तुमची प्रमाण भाषा, तुमचं शुद्ध लेखन, अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात. पण इतर काही भाषिक क्षमता ज्या असतात त्या क्षमता तपासण्यासाठी तुम्हाला तोंडी परीक्षेची आवश्यकता असते. आणि म्हणूनच लेखन असेल, वाचन असेल, श्रवण असेल, भाषण असेल, संभाषण असेल, अशा या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या जातात. मग श्रवणमध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकू शकतात, ही भाषिक क्षमता तपासली जाते. वाचनामध्ये तुमचा शब्दोच्चार कसा आहे, तुमचं प्रकट वाचन कसं आहे, ही क्षमता तपासली जात असते. लेखनात प्रमाण भाषा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने लिहितात, तुमचं शुद्ध लेखन कसं आहे, या गोष्टी तपासल्या जातात. तर भाषण आणि संभाषणामध्ये
आता भाषण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एकतर्फी विषयाची मांडणी करत असतात सलग, त्याला भाषण असं म्हटलं जातं. तर त्याच्या विरुद्ध अगदी ज्यास दोन किंवा दोनापेक्षा अधिक लोकांमध्ये विविध विषयांवर जो संवाद चालतो, जी चर्चा चालते, त्याला संभाषण असं म्हटलं जात असतं. मग भाषण असो किंवा संभाषण असो, यातून पण तुमच्या भाषिक क्षमता ज्या असतात ना मित्रांनो, त्या तपासल्या जात असतात. मग तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं आहे? आता आपल्याला माहिती आहे की तोंडी परीक्षा म्हटलं की ती 20 गुणांची असणार आहे. पण पूर्वी जी बोर्डाची परीक्षा व्हायची, त्या परीक्षेमध्ये तोंडी परीक्षा जरी असली, फक्त त्यामध्ये 6 गुण जे आहेत ते लेखी परीक्षेसाठी होते. म्हणजे तोंडी परीक्षेत लेखी 6 गुणांचा पेपर असायचा. मात्र 14 गुण जे असायचे मग ते विविध घटकांसाठी असायचे. भाषण, संभाषण, लेखन, वाचन यासाठी असायचे. पण आता नवीन अभ्यासक्रमामध्ये या तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपल्याला आजच्या या मराठीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तर नवीन अभ्यासक्रमामध्ये तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आजच्या तासिकेमध्ये आपण लक्षात घेणार आहोत. अर्थात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 11वी आणि 12वी यामध्ये बरंचसं साम्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती लेखी परीक्षा असो किंवा तोंडी परीक्षा असो. तर मित्रांनो, आपण आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये तोंडी परीक्षा कशी होणार आहे, तिचं स्वरूप कसं आहे हे आपण लक्षात घेणार आहोत. आता यामध्ये 2 भाग केलेले आहेत. 10-10 गुणांचे 2 भाग केलेले आहेत. सुरुवातीचे 10 गुण जे आहेत ते लेखी परीक्षा त्यामध्ये होणार आहे तुमची, आणि नंतरचे 10 गुण आहेत हे भाषण आणि संभाषणासाठी आरक्षित असणार आहे. मग 10 गुणांची रचना कशी असणार आहे की ज्यामध्ये तुमचं श्रवण कौशल्य तपासलं जाणार, ही भाषिक क्षमता ही तपासली जाणार आहे. मग ह्या 10 गुणांची विभागणी कशी असणार आहे ते पण आपल्याला बघावं लागणार आहे की 10 गुण जे तुम्हाला आता लेखी परीक्षेचे असणार आहेत, पण त्या 10 गुणांची विभागणी कशी असणार आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. मग ते आपण लक्षात घेऊया. यामध्ये शब्दलेखन असणार. ह्या 10 गुणांमधला पहिला घटक आहे तो म्हणजे शब्दलेखन. म्हणजे तुम्ही किती शुद्ध लेखन करत असतात हे या ठिकाणी तपासलं जाणार आहे. आणि यासाठी तुम्हाला 4 शब्दसंख्या दिली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शब्दलेखन करण्यासाठी 4 शब्द दिले जातील. आणि गुण असणार आहेत 2. म्हणजे 10 गुणांसाठी जी लेखी परीक्षा होणार आहे तोंडी परीक्षेमध्ये, त्यातला पहिला घटक असणार आहे शब्दलेखन, ज्यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिले जातील. ते 4ही शब्द तुम्हाला लिहावे लागणार आहेत आणि गुण असणार आहेत 2. मग यातला एक एक शब्द जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला शिक्षक उच्चारतील. समजा आता तृणपर्ण हा शब्द आहे, हा तुम्हाला एकदा उच्चारला जाईल. तुम्ही नीट काळजीपूर्वक तो शब्द ऐकायचा. पुन्हा शिक्षक हा शब्द दुसऱ्यांदा उच्चारतील, तोही काळजीपूर्वक ऐकायचा, श्रवण करायचा, आणि त्यानंतर तुम्ही त्याचं जो पेपर दिलेला असेल त्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही त्याचं लेखन शुद्ध प्रमाण भाषेमध्ये करायचं आहे. पहिला शब्द येऊन गेल्यानंतर दुसरा शब्द येईल, शिक्षक त्याचाही 2दा उच्चार करतील. मग त्याच्यानंतर 2दा उच्चार झाल्यानंतर तिसऱ्यांदा तुम्ही उत्तरपत्रिकेवर लिहायचं आहे. मग शिक्षक 3रा शब्द उच्चारतील, तोही
दोनदा उच्चारला जाईल, काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचा आहे. नंतर चौथा शब्द असेल, म्हणजे पहिला शब्द तृणपर्ण, तृणपर्ण असा एकदा उच्चारला की पुन्हा उच्चारतील तृणपर्ण, मग तुम्ही लिहायचं. असा दुसरा, तिसरा आणि चौथा चारही शब्दांचं उच्चारण हे या पद्धतीनं होईल. ते चारही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि हे 4 शब्द अर्ध्या अर्ध्या गुणांना एक एक शब्द असे 4 गुण होणार आहेत. म्हणून लिहिताना घाई करायची नाही. शब्द नीट समजून घ्यायचा, नीट लक्षात घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, मुलं काय करतात की हे लिहित असताना शेजारच्याचं बघतात. असा प्रयोग करू नका. इथे एका बेंचवर एकालाच बसवलं जाईल आणि ठराविकच विद्यार्थी बॅचप्रमाणे परीक्षेला असणार आहेत. घोळक्यानं इथे परीक्षेला नसणार. ठराविक 20 मुलांचा गट, 30 मुलांचा गट किंवा 40 मुलांचा गट, एका बेंचवर एक, एका बाकावर एक, या पद्धतीनं परीक्षेची रचना असणार आहे. आणि म्हणून दुसऱ्याचं पाहून तुम्हाला लिहिता येणार नाही. त्यामुळे आपल्या नेहमीच्या सर्वातीलच हे शब्द असणार आहेत. ते काळजीपूर्वक ऐका. निश्चितच तुम्ही यापूर्वी लिहिलेले असणारच आहेत. स्वतः आत्मविश्वासानं लिहिण्याचा प्रयत्न करा. तर 10 गुणांपैकी 2 गुणांचं विवेचन आपण बघितलेलं आहे. पुढे आहे वाक्यलेखन. आता इथे तुम्हाला वाक्यलेखन दिलेलं आहे. मग वाक्यलेखन कसं, आता ते किती गुणांसाठी असणार आहे ते आपण नीट लक्षात घेऊया. यामध्ये तुम्हाला 2 वाक्य सोडवायची आहेत. त्यासाठी गुण आहेत 2. म्हणजे एक वाक्य एका गुणासाठी आहे, दुसरं वाक्य एका गुणासाठी, अशी 2 वाक्य 2 गुणांसाठी. यामध्ये तुमचं शुद्ध लेखन जे आहे ते तपासलं जाणारच आहे यामध्ये. म्हणूनच लिहिताना घाई करायची नाही. जसे शब्द तुम्ही व्यवस्थित ऐकलेत तसं वाक्यसुद्धा आता तुम्ही ऐकलं पाहिजे. यामध्ये मग तुम्हाला एक वाक्य शिक्षक उच्चारतील, एक वाक्य शिक्षक उच्चारतील. मग समजा एक उदाहरण इथे दिलेलं आहे बघा. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईल. आता हे वाक्य जे आहे ना, शिक्षक सावकाशपणानं हे 2दा वाचतील. पहिल्यांदा वाचल्यानंतर काही शब्द लक्षात राहतील, काही राहणार नाहीत. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा वाचतील आणि मग ते वाक्य तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. पहिलं वाक्य झालं, काही कालावधी गेला की पुन्हा दुसरं वाक्य वाचलं जाईल. जसं इथे उदाहरण दिलं आहे बघा. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. तर हे दुसरं वाक्य 2दा उच्चारलं जाईल आणि त्यानंतर उत्तरपत्रिकेवर तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. अर्थात ही 2 वाक्ये जी असणार आहेत ही विचारदर्शक असणार आहेत, सुभाषित वजा असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना लिहिण्याजोगे असं हे वाक्य असणार. यामध्ये साधारणतः 10 ते 12 शब्द असू शकतात. तर ही म्हणजे 2 भाग आपण बघितलेत. 10 गुणांमध्ये पहिले 2 गुण हे आपल्याला शब्द लेखनासाठी आहे आणि पुढचे 2 गुण हे वाक्य लेखनासाठी आहे. 2 वाक्य दोघीचे दोघी तुम्हाला सोडवायचे आहेत आणि 2 गुणांसाठी. यानंतर तिसरा घटक जो आहे तो म्हणजे शब्दार्थ लेखन. या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दांचे अर्थ लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहेत. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेला शिक्षक वर्गामध्ये शिकवताना पाठ असेल, कविता असेल, तुम्हाला ज्यावेळेस शिकवत असतील तर त्यावेळेस आपण काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की त्यातलेच काही शब्द
हे तुम्हाला तोंडी परीक्षेला लेखी परीक्षेत विचारले जाणार आहे आणि त्यावेळेला त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगता आले पाहिजेत. मग यामध्ये त्याचं स्वरूप कसं असणार आहे बघा. आता तुम्हाला 4 पैकी 2 शब्द लिहायचे आहेत, 2 शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. तुम्हाला 4 शब्द दिले जातील, त्यापैकी 2 शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्यासाठी गुण असणार आहेत 2. म्हणजे इथे तुम्हाला 4 शब्द दिले जातील, त्यापैकी 2 शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे 1 शब्द 1 गुणांसाठी असणार आहे. जसं इथे बघा, आदिम हा शब्द आहे. मग या आदिम शब्दाचा अर्थ काय आहे तो तुम्हाला इथे सांगावा लागणार आहे. आता आदिम शब्द याचा अर्थ तुम्हाला लिहावा लागणार आहे. आता आदिम या शब्दाचा अर्थ जो आहे ना, पहिला, मूळचा, हा त्याचा अर्थ असा असू शकतो. यापैकी तुम्हाला एक अर्थ त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. दुसरा शब्द तुम्हाला सांगितला जाईल, जसं नजाकत म्हणजे काय, सुबकपणा, हा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे. कवण, कवण म्हणजे काय, काव्य किंवा आपल्या साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, कविता, पद्य, म्हणजे हा त्याचा अर्थ आहे, तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आणि चौथा शब्द आहे वैषम्य, ज्याला तुम्ही दुःख म्हणतात, खेद म्हणतात, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 4 पैकी कुठलेही 2 शब्द, त्या 2 शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहिता आले पाहिजेत आणि गुण असणार आहे तुम्हाला 2. म्हणजे ह्या ठिकाणी आता 6 गुणांची विभागणी आपल्याला लक्षात आली 10 गुणांपैकी. पुढे बघूया. आता चौथा घटक जो आहे त्यामध्ये पारिभाषिक शब्दांसाठी मराठी संज्ञा लेखन तुम्हाला करायचं आहे. आता पारिभाषिक शब्द म्हणजे कोणते बघा. आता दरवर्षी आपण बघत आलेलो आपण की पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी म्हणा किंवा सुरुवातीला म्हणा तुम्हाला पारिभाषिक शब्द दिलेले असतात. इंग्रजीमध्ये शब्द असतात आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा असतो किंवा लिहायचा असतो. आपण प्रतिवर्षी लिहित आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला जड काही जाणार नाही. पारिभाषिक शब्द जे असतात पुस्तकामध्ये जास्तीत जास्त 1.5 किंवा 2 पानांमध्ये ते शब्द असतात. एकदा तुम्ही जर व्यवस्थित 2-3 वेळा जर नीट नजर टाकली, त्याचे अर्थ जर नीट लक्षात जर घेतलेत झाले. म्हणजे वार्षिक परीक्षेसाठी तुमचे हे 2 गुण जे तोंडी परीक्षेचे हे अगदी नक्की होऊ शकतात. मग याचं स्वरूप कसं असणार आहे ते लक्षात घेऊ. आता इथे 4 पैकी 2 शब्दांचं लेखन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पारिभाषिक शब्द 4 दिले जातील, त्यापैकी कुठल्याही 2 पारिभाषिक शब्दांचा मराठीमध्ये तुम्हाला अर्थ सांगायचा आहे आणि त्यासाठी गुण असणार आहेत 2. मग 4 शब्द कसे असतील. आता जसं एफिडेव्हिट हा शब्द आहे, 2दा उच्चारला जाईल, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा शब्द येईल बायकॉट, त्याचाही अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. फायनान्शियल इयर हा पारिभाषिक शब्द आहे, त्याचा अर्थ लिहा. किंवा पेनल्टी, म्हणजे इथे तुम्हाला जे 4 शब्द दिलेत पारिभाषिक शब्द, यापैकी कुठलेही 2 शब्द जे आहेत ते निवडा, ज्यांचे अर्थ तुम्हाला माहिती असेल आणि ते लिहा, त्याचा मराठीत अर्थ लिहा, त्या संज्ञा लिहा. म्हणजे हे 2 गुणांसाठी आहे. म्हणजे पारिभाषिक शब्द जे आहेत ना ते 4 विचारले जातील, त्यापैकी 2 लिहायचे आहेत आणि गुण असणार आहेत 2. आता इथे 8 गुणांची रचना ही आपल्याला लक्षात आलेली आहे. नंतर काय आहे, आता नंतर जर घेतलं तर इथे पाठ्यपुस्तकातील काही घटक आहेत, त्याला पण गुण जे दिलेले आहेत 2 दिलेले आहेत. मग ती कविता असो
एखादी कथा असो, एखादा उतारा असो, किंवा ध्वनिफीत असो, म्हणजे तुमच्या पुस्तकातील कविता, कथा, उतारा किंवा ध्वनिफीत हे ऐकायचं आहे आणि 5 ओळींमध्ये मग त्याचं सारांश लेखन करा किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन करा. म्हणजे तुमच्या पुस्तकातील एखादी कविता असेल, एखादी कथेतला भाग, एखादी कथा असेल किंवा उतारा असेल किंवा ध्वनिफीत असेल, ध्वनिफीत ऐकवली जाते, पण कविता, कथा, उतारा हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि मग हे सगळं ऐकलं, यापैकी कुठला तरी भाग, मग कविता असो, कथा असो, उतारा असो की ध्वनिफीत असो, ती ऐकायची. ऐकून झाल्यानंतर 5 ओळीत त्याची माहिती लिहायची आहे आणि मग ती माहिती एक तर सारांश लेखन लिहा, नाही तर मध्यवर्ती कल्पना त्याचं लेखन करा. यासाठी साधारणतः 5 मिनिटे, 4 ते 5 मिनिटे तुम्हाला मिळू शकतात. 4 ते 5 मिनिटे तुम्हाला इथे मिळू शकतात आणि 5 ओळींमध्येच लिहायचं आहे ते. आता 5 ओळी लिहिणार खरं म्हणजे 5 मिनिटेसुद्धा खूप होऊन जातात. अगदी तुम्ही 2-1 मिनटामध्ये तुम्ही 5 ओळी लिहू शकतात. तुम्ही 2-3 मिनटामध्ये तुम्ही लिहू शकतात ते. तर या पद्धतीनं पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत याचा सारांश किंवा मध्यवर्ती कल्पना लेखन तुम्हाला 5 ओळींमध्ये करायचं आहे आणि त्याला गुण दिलेले आहेत 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे 10 गुणांचं विवेचन आहे, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षेतली लेखी परीक्षा, ज्याला श्रवण कौशल्य तपासलं जाणार आहे. मग शब्दलेखन 2 गुणांसाठी आहे, वाक्यलेखन 2 गुणांसाठी आहे, शब्दार्थ लेखन हे 2 गुणांसाठी, पारिभाषिक शब्दांचं लेखन 2 गुणांसाठी आहे आणि पाठ्यपुस्तकातील कविता, कथा, उतारा, ध्वनिफीत यांचं सारांश लेखन किंवा मध्यवर्ती कल्पना हे 5 गुणांसाठी आहे. म्हणजे ही सगळी विभागणी 10 गुणांची आहे, हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता पुढे बघूया पुढचे 10 गुण कशासाठी आहेत. आता पुढचे 10 गुण जे आहेत ना, ते भाषण कौशल्य तपासलं जाणार आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की भाषण आणि संभाषण या दोघांचा अर्थ मी तुम्हाला अगोदरच स्पष्ट केलेला आहे. आता भाषण कौशल्य म्हणजे काय, की ज्या वेळेला तुम्ही एखादा विषय एकतर्फी बोलतात, मांडतात, सांगतात, तर त्याला काय म्हटलं जात असतं, भाषण म्हटलं जात असतं. एकतर्फी तुमचं बोलणं चालू असतं. मग यामध्ये पण 10 गुण दिलेले आहेत, पण त्या 10 गुणांची विभागणी कशी असणार आहे. आता 10 गुणांची विभागणी आपण बघितली. आपण आता ते श्रवण कौशल्यावर आधारित होत, आता भाषण कौशल्यावर आधारित. मग ही 10 गुणांची विभागणी कशी असणार आहे. मग त्यामध्ये पहिला भाग, नियोजित विषयावरील भाषण 2 ते 4 मिनिटामध्ये तुम्हाला करायचं आहे. आता नियोजित विषय कसे ते नीट लक्षात घ्या आता. आणि याला गुण दिलेले आहेत 5. म्हणजे भाषण कौशल्य 10 गुणांसाठी त्यातली 5 गुणांची विभागणी जी आहे ना, तर 5 गुण नियोजित विषयावरील भाषण. आता नियोजित म्हणजे तुम्हाला अगोदर दिलेलं असणार आहे आणि भाषण किती वेळ करायचं आहे तुम्हाला, 2 ते 4 मिनटं त्यासाठी वेळ असणार आहे. जसं बघा, माझ्या जीवनातील आनंदातील क्षण, सैनिकांची जीवनशैली, निसर्ग आणि आम्ही, महिला सक्षमीकरण. आता हे 4 विषय जे आहेत ना, तर हे 4 विषय तुम्हाला अगोदर दिले गेलेले असतील. मग ते 4-5 दिवस अगोदर म्हणा किंवा 8-10 दिवस अगोदर म्हणा, तुम्हाला हे दिले गेलेले असतील. आणि मग या विषयांवर तुम्ही चिंतन करायचं, मनन करायचं आणि त्यानंतर ज्या दिवशी तुमची तोंडी परीक्षा असेल त्या दिवशी यापैकी कुठल्याही एका विषयावर 2 ते 4 मिनिटं तुम्ही भाषण करायचं आहे. म्हणजे 8-10 दिवस अगोदर, 4-5 दिवस अगोदर तुम्हाला हे सगळं दिलं गेलेलं असेल, हे 4 विषय दिलेले असतील. मग त्यापैकी तुम्हाला जो विषय आवडला असेल, मग ते सैनिकांची जीवनशैली असो, महिला सक्षमीकरण असो, निसर्ग किंवा आम्ही असो किंवा काही असो, जे विषय दिलेले असेल त्याचं चिंतन मनन करायचं
आणि परीक्षेच्या दिवशी तुम्ही 2 ते 4 मिनिटामध्ये त्याचं लेखन त्याचं भाषण तुम्ही करायचं. किती गुणांसाठी? 5 गुणांसाठी. आता खरं म्हणजे याला त्यांनी ऑर पण दिलेलं आहे. आता जर भाषण दिलेलं आहे ते नियोजित भाषण दिलेलं आहे. आता दिलेलं काय इथे? आयत्या वेळचे भाषण 2 ते 4 मिनिटं वेळ. आता आयत्या वेळचं भाषण म्हणजे काय? आता हे नियोजित अगोदर विषय माहिती होते आपल्याला, त्याला त्यांनी ऑर काय दिलेलं आहे की आयत्या वेळचं भाषण म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला विषय दिले जाऊ शकतात. मग एखाद्या गटाला मिळून पण तो दिला जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी काही मुलांचा गट केला जाईल आणि त्या गटाला परीक्षेच्या पूर्वी विषय दिला जाईल आणि मग त्यावेळेला तुम्हाला तिथे भाषण करायचं आहे. समजा ज्या मुलांची परीक्षा चालू असेल तर पुढचा गट असेल तर त्या पुढच्या गटाला एक विषय अगोदरच दिला जाईल आणि मग लगेच त्यांनी बोलवल्यानंतर परीक्षेच्या वेळेला त्या विषयावर भाषण करायचं आहे. त्यासाठी वेळ असणार आहे 2 ते 4 मिनिटं आणि गुण असणार आहेत 5. म्हणजे ऑर. जसं बघा, कोरोनामुळे बदललेले जीवन, ऑनलाईन शिक्षण तुमची भूमिका, वाढती बेरोजगारी, आवडते शिक्षक. म्हणजे या ठिकाणी ऐन वेळेवर तुम्हाला हे विषय दिले जातील. म्हणजे ज्या गटाची परीक्षा चालू असेल तर आपली परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला दिलं जाईल. म्हणजे त्या गटाची परीक्षा झाली की लगेच आपल्याला विषय दिलेले असेल ऐन वेळेवर. मग या 4 विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर तुम्हाला काय करायचं असेल? भाषण करायचं असेल आणि गुण असणार आहेत 5. तर हे या पद्धतीनं म्हणजे भाषण हे नियोजित विषय देऊन पण तुम्हाला करता येऊ शकतं. 4-5 दिवस का 8 दिवस अगोदर तुम्हाला तो विषय दिला जाईल. तुम्ही येऊन इथे त्या विषयांवर बोलू शकतात कुठल्याही एका विषयावर, किंवा ऐन वेळेवर सुद्धा तुम्हाला आयत्या वेळीसुद्धा काही विषय दिले जातील आणि त्यावर तुम्हाला भाषण करायचं आहे. किती गुणांसाठी? 5. आता 10 पैकी 5 गेले, आता उरले 5 गुण. मग ते कशासाठी आहे 5 गुण? मग त्यामध्ये बघा, आता ते 5 गुण कशासाठी आहेत? मग त्यामध्ये एखादी कविता असो, काव्यानंद असो. आपल्या पुस्तकामध्ये काव्यानंद पण दिलेला आहे, कविता पण आहेत, काही पठित कविता आहे. म्हणजे 2 भाग आहेत. काव्यानंदाचा भाग तर आपल्या पुस्तकात आहेच. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा काही कविता आहेत, त्याला पठित कविता आपण म्हणतो. तर काही इतरही कविता असतील त्या विद्यार्थ्याकडे, ती कविता किंवा भारूड पण आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेला आहे. तर हे तुम्हाला सादर करायचं आहे, याचं सादरीकरण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे ती भारूड, ती कविता असो, हे तुम्हाला जसं चाल लावून म्हणता येईल त्या पद्धतीनं तुम्ही त्याचं सादरीकरण तुम्ही करायचं. मग ते भाषण असो, लक्षात आलं तुम्हाला. आता 5 मार्काला नियोजित भाषण किंवा आयत्या वेळचं भाषण. पुढच्या 5 गुणांसाठी कविता असो, मग ती पठित कविता असो किंवा तुम्हाला येणारी कविता असो, काव्यानंद असो किंवा भारूड असो, याचं सादरीकरण करायचं आहे. हे 5 गुणांसाठी. आता हे 5 गुणांची विभागणी कशी असणार आहे गुणांमध्ये? मग 2 मार्क त्यातल्या आशयाला राहणार आहे. मग ते भाषणाचा आशय असो किंवा कवितेचा आशय असो. 2 गुण हे सादरीकरणासाठी असेल, मग ते भाषणाचं सादरीकरण असो किंवा कवितेचं सादरीकरण असो. आणि 1 गुण हा परिणामासाठी असणार आहे. असं एकूण 5 गुण त्यासाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तोंडी परीक्षेचं स्वरूप कसं असावं हा सगळा भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला आता तोंडी परीक्षेबद्दल कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नसणार आहे. मी तुम्हाला त्याचे स्वरूप, त्याची एक कृतीपत्रिकासुद्धा कशी असणार आहे मी तुम्हाला देईल. ती तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्या, म्हणजे तुम्हाला मी जे आता बोललेलं आहे ते प्रत्यक्षात तुम्हाला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे या ऑनलाईन तासिकेसाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे, आणि यासाठी सुद्धा 2 ते 4 मिनिटं असणार आहेत. आणि तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्यासाठी अगदी तुमचे मनापासून सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद.